गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 3. पृथ्वी स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 16 तत्वान्वयाचा. जी तत्व आहेत, जे पंचतत्व आहेत त्यांच्याबद्दल निरूपण केलेलं आहे. आणि त्यामधला समास 3 पृथ्वी स्तवन. यामागे आपण सूर्यस्तवन ऐकलं होतं. आता पृथ्वीचं स्तवन करायचं, पृथ्वीचं निरूपण ऐकायचं आहे. समर्थांनी पृथ्वीबद्दल काय काय बोललेलं आहे त्याचं निरूपण या समासामध्ये सांगितलेलं आहे. धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्रे तितके होती, तिच्या आधारे. जय सद्गुरू. समर्थांनी पृथ्वीचे महत्त्व सांगितलेले आहे. धन्य धन्य हे वसुमती. धन्य आहे जिथे आपण वसलेलो आहे, ती माती जी आहे ती धन्य आहे. कारण ही पृथ्वी सर्व जीवांचा आधार आहे. लहान मोठं जड चेतन सर्व काही पृथ्वीवर टिकून आहे आणि तिच्यापासून जीवन शक्य नाही. सर्व जीवांचे निवासस्थान आहे पृथ्वी. आकाशात उडणारे पक्षी, जमिनीवर चालणारे प्राणी, पाण्यातील जीव, साप सर्वांचा आधार पृथ्वीच आहे. आणि जीवांचे शरीर पृथ्वीवरच पोचलेले आहे. म्हणून समर्थ सांगतायत धन्य धन्य हे वसुमती. जिथे आपण वास करतोय, जिथे आपण राहतोय ती माती, ती धन्य, खरंच धन्य आहे. तिचा महिमा किती सांगू. जिथे सगळं प्राणी मात्र राहतात, देव दानव मानव जिथे राहतात ती पृथ्वी आहे आणि तिच्या आधारे हा सर्व जग चाललेलं आहे. जे काही प्राणी मात्र आहे ते सर्व पृथ्वीच्या आधाराने आहेत. अंतरक्षी राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव. देह जड नसता जीव, कैसे लगती. म्हणजे आकाशात राहणारे जरी जीव असले, पक्षी प्राणी असले, पक्षी जरी उडत असले तरी यांना पृथ्वीचाच आधार लागतो राहण्यासाठी. कारण त्यांचे देह पृथ्वी तत्वानेच बनलेले आहेत. आणि पृथ्वी तत्वाचे देह नसतील तर ते जीव तगून कसं राहतील. म्हणून जमिनीवर चालणारे प्राणी, आकाशातले प्राणी सर्वांचा आधार पृथ्वीच आहे. आणि शरीर पृथ्वीवरच पोचले जाते. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उपकार खाणती. मळमूत्र तिजवरी करती आणि वमन. दिले समर्थांनी जळती पोळती कुदळती. म्हणजे पृथ्वीला लोक जाळतात, पोळतात, कुदळीने खणतात, नांगरतात, उकरतात, एवढी कंत्राट घेऊन कामं करतात, तिच्यावर मलमूत्र करतात, ओकतात. हे सर्व पृथ्वीवरच आपण करतोय. नवीन नवीन रस्ता बनवा, नवीन नवीन बिल्डिंग बनवा, शेती लावा, काही ना काही करून सर्व जे आपण करतोय ते सर्व पृथ्वीवरती करतोय. डांबरीकरण हे सर्व आपण पृथ्वीवर करतोय. डोंगर पोखरून आपण सर्व रस्ता करतोय, एअरपोर्ट करतोय, हे सर्व करतोय. तिथेच आपण मलमूत्र करतोय, तिथेच आपण ओकतोय. पण हे सर्व करणारी जी आहे ती पृथ्वी आहे. तिच्या पोटात आपण सगळं मावलेलो आहे.
लोक जातात, पेरतात, कापणी करतात, धान्य मिळवतात आणि अन्न, वस्त्र, निवारा हे सर्व पृथ्वीवरूनच मिळते. आणि सर्व पृथ्वीवरच जायचं आहे, पृथ्वीवरच नष्ट होणार आहे. नासके कुजके जर्जर, पृथ्वी विन कैसी थार, देहांती काळी शरीर, ती जवरी पडे. म्हणजे काहीही जन्मलेला असेल ते नासणारे, कुजणारे, जर्जरे जीर्ण पदार्थ आहे. ते पृथ्वीशिवाय धारा मिळणार कुठे? हे सर्व पृथ्वीवरच जाणार आहेत. जे जे प्राणी, वनस्पती जे जे जन्माला आलेले आहे ते शेवटी नाश पावणारच आहे. आणि ते नाश पावणार आहे ती फक्त पृथ्वीवर. जे जे काही बरे वाईट होणार आहे ते सर्व पृथ्वीवर होणार आहे. देहांत समयी शरीर पृथ्वीवर पडत असते. बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही. नाना धातू द्रव्य तेही, भूमीचे पोटी. म्हणजे काही बरं वाईट काय व्हायचं असेल, काही सर्व आहे पण त्याला पृथ्वीशिवाय धारा नाही आहे, धारा नाही आहे. नाना धातू, नाना द्रव्य आदी सर्व पृथ्वीच्या पोटातच असतात. जीव जरी नाश पावला तरी देह पृथ्वीमध्येच विलीन होतो. म्हणजे जन्मापासून आत्तापर्यंत पृथ्वीशी नातं आहे. आपल्याला त्याचा आभार मानता आला पाहिजे, सकाळी नमस्कार करता आला पाहिजे. एकांच एक संवारती, प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती कोणीकडे. एकांच एक संवारती म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचा घात करतो, संवार करतो, भक्षण करतो, कारण पोटासाठी, त्याची भूक भागवण्यासाठी. पण हे सर्व पृथ्वीवरच असतं. ते दोघंही पृथ्वीवर आहे. मग भूमी सोडून ते जाणार तरी कुठे? ते समज सांगतात भूमी सांडून जाती कोणीकडे. ससा पण आहे आणि वाघ पण आहे. दोन्ही आपापल्या पोटासाठी धावतायत. वाघ ससाला खातोय, ससा अन्य दुसऱ्या पशुपक्षीला खातोय, ससा गवत खातोय. पण समोर सांगतायत भूमी सोडून ते जाणार तरी कुठे? गड कोठे पट्टे, गड कोठ पुरे पट्टरे, नाना देश कळती अटरे, देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. म्हणजे गड, कोट म्हणजे किल्ले, पुरे आणि पट्टणे, पट्टणे म्हणजे नगरे, तसंच नाना देश आहेत. हे जे सर्व पर्यटन आपण जे करतोय ते आपल्याला कळून येते. हे सर्व पृथ्वीवर आहे. सर्व देश, गड, किल्ले, नगरे सर्व पृथ्वीवर आहे. बरं, देव दानव मानव हे आधी सर्व पृथ्वीवरच आहेत. पृथ्वी कोणीही सोडून जाऊ शकत नाही. नाना रत्ने हिरे परिस, नाना धातू द्रव्यांश, गुप्त प्रकट करावयास पृथ्वी विन नाही. म्हणजे नाना रत्ने हिरे परीस तसंच नाना धातू द्रव्यांश यांचा गुप्त अथवा प्रगट व्हावयास पृथ्वी विना व्हावंच नाही. सोने, चांदी, धातू, रत्न, औषधी, वनस्पती हे सर्व पृथ्वीच्या पोटातून आलेले आहे. त्यामुळे त्या धनाची मूळही पृथ्वीमध्येच आहेत. मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्ट कुळाचळ, नाना पक्षी मच्छ व्याळ भूमंडळी. म्हणजे मेरू, मांदार, हिमालय, हिमाचळ म्हणजे हिमालय, तसेच नाना अष्टकुळाचळ म्हणजे नीळ, निषद, विंध्य पर्वत, माल्यवान डोंगर, मलय, गंधमादन, हेमकूट हे सर्व अष्टकुल पर्वत आहेत. सर्व पर्वतांची नावं आहेत. त्यामध्ये नाना पक्षी, नाना मच्छ, मच्छ म्हणजे मासे, मत्स्य, व्याल म्हणजे सर्प इत्यादी सर्व पृथ्वीवरच आधार आहेत. ते पृथ्वीच्या आधारे आहेत.
आणि वनस्पती, पर्वते, नद्या, समुद्र, प्राणी, पक्षी हे सर्व विविध रूपांनी परिपूर्ण आहे आणि त्याने सर्वांना सहनशीलतेने धारण केलेले आहे. नाना समुद्र पहिलीकडे, भोवते आवर्णुतकाकडे, असंभव्य तुटले कडे भूमंडळाचे. म्हणजे नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवर्णुतकाचे कडे आहे ते पृथ्वीच्या मोठे मोठे असंभव्य तुकडे आहेत. म्हणून समजा उपकारांची जाणीव पाहिजे. इतके उपकार करूनही पृथ्वी कधी तक्रार करत नाहीये. उलट मानव तिचं नुकसान करतोय आणि पण ती सर्वांना सांभाळते, लेकरासारखी सांभाळते. त्यामध्ये गुप्त विवरे, लहान थोरे अपारे, ते निबिड अंधकारे वस्ती कीजे. म्हणून समोर सांगतात ते गुप्त विवरे, म्हणजे त्यामध्ये लहान थोर अशी अपार गुप्त विवरे आहेत. त्यात निबिड अंधार करून राहिलेलं आहे. समर्थ सांगतात, बौद्ध सांगतात, पृथ्वीचा आधार करा, संरक्षण करा, अहंकार सोडा, कृतज्ञ राहा. हेच या निरूपणाची मुख्य शिकवण आहे. त्या जीवनास आधार पवन, निबिड दाट आणि घन, फुटो शकेना जीवन कोणेकडे. म्हणजे त्या जीवनाला आधार पवन आहे, वायू आहे. वायूचा आधार असून तो वायू निबिड आहे, घनदाट आहे. म्हणून हे पाणी कोणाकडे फुटून वाहून जाऊ शकत नाही. समज सांगतात, जीवांना वायूचा आधार आहे, पण वायू सूक्ष्म आहे, दिसत नाही आहे, घट्ट पकडता येत नाही. मग जीवांचं रक्षण करणार कोण? त्यावर समर्थ उत्तर देतात, सर्व पृथ्वीच आहे, पृथ्वीच करणारी आहे. त्या प्रपंचनासी आधार, कठीणपणे अहंकार, आयसी त्या भूगोलाचं पार कोण जाणे. म्हणजे त्या प्रभंजनाचा, त्या प्राण्याला, वायूला अज्ञानरूपी कठीण्याने अहंकाराचा आधार नसतो, त्याचा आधार असतो. आणि अशा त्या भूगोलाचा पार कोण जाणू शकेल? समोर सांगतात, संकटाच्या वेळी आधार देणारी भूमी आहे आणि तिच्या उपकारांचा अंत कोण मोजू शकेल? नाना पदार्थाच्या खाणी, धातू रत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी, अमृत कुंडे. म्हणजे पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी आहेत, तसेच नाना धातू रत्न आणि खाणींच्याही दाटी झालेली आहेत. आणि कल्पतरू, अमृत कुंडे, चिंतामणी हे सर्व पृथ्वीवरती आहेत. आणि पृथ्वीवरही नाना रत्नांच्या खाणी आहेत. धातू, लाकूड, कंदमुळे, औषधी, असंख्य संपत्ती आहे. नाना दीप, नाना खंडे, वसती उद्वसे उदंडे, नाना जीव ते नाना जीवाची खंडे बंडे वेगळाळी. म्हणजे या पृथ्वीवर नाना बेटे आहेत, नाना खंडे आहेत, तसे नाना उदंड ओसाड प्रदेश आहेत. आणि जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय आहेत, अशी स्थानं आहेत. नाना विट, नाना खडे, दगड आहेत, विटा आहेत, मोकळी जमीन आहे, यावर घरी उभी राहतात. तिथे अनेक प्रकारचे जीव एकत्र राहतात. मेरू बहुते कडे कापले, असंभाव्य कडोस पडिले, निबिड तळू लागले नाना जिनसी. जे मेरूभोवती कापलेले कड जे आहेत ते त्यातून असंभाव्य कवडसे अथवा डोंगराच्या पडलेल्या छायाकृती आहेत. आणि त्यात नाना प्रकारचे निबिड वृक्ष अडकलेले आहेत, उगवलेले आहेत, पर्वत आहेत, कडे, दर्या, पृथ्वी सर्व सहन केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची रचना पृथ्वीने घट्ट धरून ठेवलेली आहे. त्या सन्निध लोकालोक, जेते सूर्याचा फिरे चाक, चंद्रादी द्रोणादी मैनाक महागिरी. समोर सांगतात, पृथ्वीवर लोक वास करतात, राहतात, पण सूर्य, चंद्र यांची गतीही या व्यवस्थेशी निगडीत आहे. हे सर्व पृथ्वीमुळेच चालते.
त्याच्याजवळ लोकालोक पर्वत असून ते सर्वांचं चक्र फिरवत असतात. सूर्य, चंद्र, द्रोणा, मैनाक हे सर्व मोठं मोठं पर्वत हे पृथ्वीवरच आहेत आणि पृथ्वीचंच कार्य करतात. नाना देशी पाषाण भेद नाना जिनसी मृत्तिका भेद नाना विभूती छंदबंद नाना खाणी. म्हणजे प्रत्येक देशात वेगवेगळं पाणी, वेगवेगळं माती, वेगवेगळी पिकं आहेत, खनिजे आहेत. नाना देश आहेत, अन्य प्रकारचे पाषाणाचे, मृत्तिकाचे, नाना जिन्सांचे भेद आहेत, भेद आढळून आलेले आहेत. नाना मृत्यू आहेत, विभूती आहेत, नाना छंद आहेत, बंध आणि नाना खाणीसुद्धा आहेत. बहुरत्न आहे वसुंधरा ऐसा पदार्थ कैसा दुसरा अफट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. म्हणून बहुरत्न वसुंधरा असं म्हटलेलं आहे. वसुंधरा म्हणजे सुंदर. पृथ्वी इतकी सुंदर आहे, बहुरत्न आहे, असा पदार्थ दुसरा नाहीच आहे. पृथ्वीसारखा अफाट, जिकडे तिकडे सैरावैरा पसरलेला दुसरा कोणताच पदार्थ नाहीये. अवघी पृथ्वी फिरवण पाहे ऐसा प्राणी कोण आहे दुजी तुलना न साहे धरणी विषयी. म्हणजे सर्व अवघी पृथ्वी फिरून पाहे. सर्व जरी पृथ्वी जर आपण हिंडून पाहू तर असा प्राणी कोण असणार आहे? त्या धारणेशी तुलना कोणाशी करता येईल असा पदार्थच नाही आहे. जो संपूर्ण पृथ्वी फिरून पाहिली तरी तिच्याशी तुलना होईल असं काहीच नाही. नाना वल्ली नाना पिके देशोदेशी अनेके पाहो जाता सारख्या सारखे एकही नाही. म्हणजे देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली आहेत, नाना प्रकारचे अन्नधान्य आहेत, झाडं आहेत. पण आश्चर्य म्हणजे एकासारखे दुसरं काहीच नाहीये, एकही नाहीये. एकसारखे तंतोतंत मिळत नाही. या अद्भुत विविधता आहे पृथ्वीची. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ ताळे अपूर्व रचली तीन ताळे पाताळ लोके महाव्याळे वस्ती केजे. म्हणजे भगवंतांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा 3 अपूर्व लोकांची रचना केलेली आहे. आणि या पाताळात मोठमोठ्या सर्वांनी वस्ती केलेली आहे. स्वर्ग असो, स्वर्ग म्हणजे वरती आकाशात, मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी आणि पाताळ म्हणजे हे तिन्ही लोक जे आहेत पृथ्वीच्या खाली ते पाताळमध्ये आहेत. पृथ्वी मध्यभागी आहे आणि हे तिन्ही जिथे आहे ते पृथ्वीवरच आहे. नाना वल्ली बीजांची खाणी ते हे विशाल धरणी अभिनव त्याची करणी होऊन गेली. म्हणजे ही अशी पृथ्वी म्हणजे अति विशाल आहे, नाना वल्लींची, नाना बीजांची खाण आहे आणि अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी होऊन गेलेली आहे. गड कोठ नाना नगरे पुरे पट्टणे मनोहरे सकळ काही जगदीश्वरे वस्ती कीजे. म्हणजे समज सांगतात गड आहेत, कोट आहेत, नाना नगर आहेत, पुरे आहेत, पट्टणे आहेत, सर्व मनोहरे ज्या असून सर्वांच्या ठाई जगदीश्वराने वस्ती केलेली आहे. असंभाव्य हे जगती जीव किती एक जाती नाना अवतार पंगती भूमंडळावरी. म्हणजे ही पृथ्वी खरंच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरती झालेल्या आहेत. म्हणून जे या जगात आहे ते असंभाव्य आहे. पृथ्वी खरंच असंभाव्य आहे. सध्या रोकडे प्रमाण काय करावे न लगे अनुमान नाना प्रकारे जीवन पृथ्वीचे नि आधारे. म्हणजे या पृथ्वीवर असंख्य प्राणी, जीव आहेत, प्राणी आहेत, जाता येत आहेत. अनेक जन्म परंपरा याच भूमीवर चालत आहे आणि नाना रोग सध्या
काय सांगितलंय? सध्या रोकडे प्रमाण, काही करावं न लगे अनुमान. नाना प्रकारचे जीवन, पृथ्वीचे आधारे. सध्या म्हणजे आजकाल एक गोष्टीची रोकडी प्रचिती येत असते, ते अनुमान आणि कल्पना करावी लागत नाही, समोर सांगतात. आणि या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीवन जगलेले आहेत. जीवांचा आकार, रूप, जीवन पद्धती वेगवेगळी आहे, त्याचा अंदाज लावता येत नाही. पण सर्व जीवन पृथ्वीच्या आधारावरतीच चाललेले आहेत. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणाची मरून जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. म्हणजे कित्येक भूमी माझी म्हणती, म्हणजे कित्येक लोक बोलतात की जमीन माझी आहे, माझी आहे, माझी आहे. शेवटी आपण तिथेच मरून जातो. पण काही काळ जरी लोटला तर पृथ्वी आहे तशीच आहे. समोर सांगतात, लोक पृथ्वीचा उपभोग घेतात, शोषण करतात, पण काळ जरी गेला तरी पृथ्वी धीराने तशीच राहते, ती सहनशील आहे. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय घ्यावा उपमा. ब्रह्मादिकापासून आम्हा आश्चर्याची आहे. समोर सांगतात, ऐसा पृथ्वीचा महिमा, असा हा पृथ्वीचा महिमा आहे, तिला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही. अगदी ब्रह्मादिकापासून आपण सर्वांचा आधार म्हणजे पृथ्वी आहे. पृथ्वीचा महिमा शब्दात मांडता येत नाही. समोर सांगतात, तिची तुलना कोणाशी होऊच शकत नाही. आणि जो त्रैलोक्याचा एक भाग आहे, स्वर्ग, मृत्यू, पाताळ जे आहे, तिचा आधार पृथ्वी आहे. या समासाला पृथ्वी माता, आदर, पोषक, सहनशील म्हटलेलं आहे. निसर्गाचा अपमान हा स्वतःच्या अस्तित्वाचा अपमान समर्थाने सांगितलेलं आहे. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय घ्यावा उपमा. ब्रह्मादिकापासून आम्हा आश्रयाची आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.